आज मी तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये हॉटेलमध्ये जसे क्रिस्पी कॉर्न भेटतात तसे बनवून दाखवणार आहे। आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतो। खूप छान आणि टेस्टी लागतात आणि त्याच्यासोबत छान असा सिक्रेट मसाला। तर चला बघून घेऊया कसे बनवायचे आहेत ते क्रिस्पी कॉर्न म्हणजेच क्रिस्पी मकईचे दाणे। अगदी छान आणि टेस्टी असे आपण घरच्या घरी बनवू शकतो। ते क्रिस्पी कॉर्न बनवून घेणार आहोत। तर जशा हॉटेलमध्ये भेटतात तर आता इथे आपण हे कॉर्न मकईचे दाणे काढून घेतलेले आहेत। इथे कवळी छान अशी मकई घ्यायची आहे तुम्हाला। आता ताज्या छान मकई भेटतात पावसाळ्यात, तर हे दाणे काढून घेतलेले आहे। 2 मकईचे दाणे आहेत। तर आता हे आपण इथे गरम पाणी ठेवलं होतं करण्यासाठी, तर पाणीला उकळी आलेली आहे। तर याच्यात आपण हे टाकून घ्यायचे मकईचे दाणे आणि थोडंसं मीठ टाकून घेऊया। मीठ टाकून घ्यायचे आपल्याला थोडे इथे आणि याला 2 ते 3 मिनिटापर्यंत फक्त उकळवून घ्यायचं। जास्त शिजवायचं नाही आपल्याला, फक्त 50% याला बॉईल करून। हे उकळून झालेले आहेत 3 मिनिटापर्यंत। आता काढून घेऊया आपण गाळणीमध्ये। तर आता हे आपण पाणी काढून घेतलेलं आहे आणि गाळणीत घेतलं होतं, तर पूर्ण पाणी निघालेलं आहे। तर आपण इथे वाटक्यात घेऊन घेऊया। कुरकुरीत करण्यासाठी याच्यात आपल्याला कॉर्नफ्लोअर टाकून घ्यायचं आहे। हे बघा कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे। याला फक्त पूर्ण कोट होईल ना इतकंच कॉर्नफ्लोअर आपल्याला घ्यायचं आहे। सगळ्यात आधी मी इथे 3 ते 4 चमचे कॉर्नफ्लोअर टाकून घेते। तर इथे थोडीशी काळे मिरीची पावडर घेतलेली आहे, थोडीशी आपल्याला याच्यात टाकून घ्यायची आहे। छान टेस्ट येतो याचा। आधी मीठ टाकलंय, आता थोडंसं मीठ आपण टाकून घेऊया याच्यात। आता हे सगळं छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे। छान कोट झालं पाहिजे याला पूर्ण हे कॉर्नफ्लोअर आणि पूर्ण मिरीची पावडर जी आपण टाकून घेतलेली आहे। खूप छान असा टेस्ट येतो। तर आता हे छान असं कोटिंग झालेलं आहे। ते थोडा ओलावा असल्यामुळे छान कोटिंग होतं याला। थोडंसं असा पाणीचा सपका मारून घेऊया, छान कोटिंग होईल याला। आता असं छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळं कॉर्नफ्लोअर छानपैकी येतं। मी नाही त्याच्यात कॉर्न तळले होते म्हणून ते तिथे आहे त्याच्यामध्ये, पण आता हे आपण मिक्स करून घेतलेलं आहे सगळं। तर या पद्धतीने याच्यात टाकून घेऊया। जरा लांबूनच टाकायचं, नंतर हे फुटतात मकईचे दाणे। तर असा फॉग घ्यायचा, त्याच्याने हे दाणे असे मोकळे करून घ्यायचे आहेत आपल्याला। बघा असं फॉगने ते दाणे मोकळे करून घ्यायचे आहेत आपल्याला, तशानंतर होतील ते। आणि थोडंसं लांबूनच करायचं आहे। थोडेसे व्हायला लागले की जरा दाणे फुटू शकतात, तेल उडू शकतं अंगावर त्याच्यामुळे। तर आता हे छान क्रिस्पी आपल्याला होईपर्यंत कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत। मीडियम फ्लेमवर तळायचे म्हणजे छान कुरकुरीत होतात ते। बघू शकता तुम्ही छानपैकी असे क्रिस्पी झालेले आहेत, आवाजही येतोय। तर आता काढून घेऊया आपण ताटामध्ये। हे छान असे झालेले आहेत, ताटात काढून घ्यायचे। तर हे बघा ताटात काढून घेतलेले आहेत आणि हे बघा छान असे कुरकुरीत झालेले आहेत। तर आता दुसरे सुद्धा असेच टाकून घेतले सुद्धा असेच हाय टू मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचे छानपैकी कुरकुरीत होता तोपर्यंत। दाणे छान कुरकुरीत होत आहे तोपर्यंत आपण त्याच्यासाठी आपल्याला जो आता छान मसाला लागणार आहे, वरून आपल्याला छान असे चटपटीत लागण्यासाठी एक मसाला बनवायचा आहे। त्याच्यासाठी ती संचळ पावडर घेतली अर्धा चमचा, लाल मिरची पावडर घ्यायची अर्धा चमची पावडर घ्यायची, थोडीशी घ्यायची जिरा पावडर घ्यायची अर्धा चमचा चाट मसाला। हे आपण सगळं आता असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। खूप टेस्टी असा हा मसाला लागतो। तुम्ही मकई अशी भाजून जरी घेतली त्याच्यावर हा मसाला लावला ना, खूप छान असा त्याचा टेस्ट येतो। तर आपला मसाला तयार आहे। तर आता तळले गेले की आपण त्याच्यावर नंतर हा मसाला टाकून घेणार आहोत। छान मकईचे दाणे कुरकुरीत झालेले आहेत। हे बघा मस्त असा आवाज येतो। याच्यात आपण मसाला टाकून घेऊया, आपल्याला हवा तितका टाकून घ्यायचा आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं। हे सगळं दाण्याला कोट करून घ्यायचा। याला मस्त हाताने असं कोट करून घ्यायचं आहे। छान कुरकुरीत झालेले आहेत हे। तर आपले कुरकुरीत कॉर्न तयार आहेत। खूप छान आणि टेस्टी असे लागतात। प्लेटमध्ये आपण काढून घेऊया। छान मकईचे दाणे कुरकुरीत असे तयार झालेले आहेत। खूप टेस्टी आणि मस्त लागतात। तुम्ही याच्यामध्ये काकडी, कांदा, कोथिंबीर हे सगळं टाकून सुद्धा छान याला खाऊ शकता। पण जेव्हा तुम्हाला खायचं असेल तेव्हाच याच्यात टाका,
नाही तर हे कॉर्न जे येतात ते सॉफ्ट होतात. तर जेव्हा खायला द्यायचे असेल तेव्हा तुम्ही खा. खूप छान मस्त अशी चाट आपली तयार होते. जशी तशी तुम्ही घरच्या घरी तयार करू शकतात. तर मस्त अशी झालेली. उतरलेलो आहे आता आम्ही इथे आणि बारडोलीला आलेले आहे मी. माझ्या जेठाच्या घरी आले. येऊ का मी 2 मिनटं? 5 रुपये दे. इथं सावली उभी राहा. बिस्किट घेऊन याल तुम्ही. कुठे आहे दुकान? तर आम्ही इथे बारडोलीला आलेलो आहोत. उतरलो आता. ते गेले त्यांच्या नातीला घ्यायला. तर चाललो आहे त्यांच्या घरी. मग दाखवते तुम्हाला मी पुढचे. छान आहे बारडोली सिटी. तुम्हाला दाखवते बॅक कॅमेराने आणि व्हॉइस ओव्हर करणार. इथे उभं राहिले ऑटोने जावं लागेल. पुढून थोडं चालावं लागेल. त्याच्यानंतर मग ऑटोने